आज पंढरपूर पंचायत समिती येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 बाबत महत्त्वपूर्ण विषयावर तालुकास्तरीय कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे हे होते। यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशील संसारे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पंढरपूर तालुक्यातील तलाठी व पोलीस पाटील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रांत अधिकारी सचिन इथापे तसेच वैभव गीते, राज्य सचिव नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस व ॲडव्होकेट रोहित एकमल्ली, नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस तथा सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रित समिती सोलापूर जिल्हा यांनी मौलिक मार्गदर्शन केले। या संदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पुढील प्रमाणे अधिक माहिती दिली आहे। आजची जी कार्यशाळा झाली त्याचं महत्त्व अशासाठी आहे की हा कायदा येऊन बरीच वर्ष झाली, कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा देखील झाल्या, परंतु आजही अशी परिस्थिती की गाव स्तरावर जे काय अत्याचार होतात किंवा संभाव्य घटना घडण्याची शक्यता असते त्यावेळेस आपली कर्तव्य काय असावीत, अत्याचारग्रस्ताला मदत कशा प्रकारे केली गेली पाहिजे, काय घडलं म्हणजे तो अत्याचार होतो, या सर्व गोष्टीबद्दल अजूनही ग्रामस्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे। खरं म्हणजे यामध्ये आमचे जिल्हास्तरीय कमिटीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे उपविभाग स्तरावरची कमिटीमधील सर्व सन्माननीय सदस्य हे अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या समित्यांमध्ये योगदान देतात। त्यांची मागणी होती की याच्यामध्ये लोकांना म्हणजे खास करून गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं, तरतुदीची जाणीव करून देणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून असे अत्याचार प्रतिबंधित केले जातील, पीडितग्रस्ताला वेळोवेळी मदत दिली जाईल। त्या दृष्टीनं ही आजची कार्यशाळा आपण आयोजित केली होती। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 2016ला उपविभाग स्तरावर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समित्या स्थापन केल्यात, ज्याच्यामध्ये उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि उपविभागाचे मुख्यालयाचे जे गटविकास अधिकारी आहेत ते सचिव आहेत आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे अशासकीय संस्था असतील आणि पोलीस विभाग असेल, इतर गटविकास अधिकारी, तहसीलदार हे सर्व सदस्य आहेत आणि ह्यांचं काम आहे की ह्या अशा प्रकरणांचा आढावा घेणं, मदत कशा प्रकारे लागते त्या प्रकारे मदत पुरवणं, जे काही कोर्ट केसेस चालू आहेत त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्याचा त्या लवकरात लवकर निकाली होत आहेत का ह्याच्यावर देखरेख करणं आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखालची जी कमिटी आहे त्यांना वेळोवेळी अहवाल सादर करणं। तर आजच्या प्रशिक्षण वर्गाच्या निमित्तानं एवढंच म्हणेन आणि याच्यामध्ये मुख्य योगदान ही बार्टी संस्था आहे, त्यांनी राज्यभर अशा प्रशिक्षण वर्ग घ्यायला सांगितलेला आहे। आपण काल मोहोळ तालुक्याचा प्रशिक्षण वर्ग घेतला आणि आज आपण पंढरपूरचा घेतला। निश्चितच एका प्रशिक्षण वर्गामध्ये सर्व गोष्टींचं ज्ञान होतं असं नाही, परंतु थोडीफार जागरूकता निर्माण झालेली आहे आणि इथून पुढे वेळोवेळी आपण उपविभागीय समितीच्या मार्फत या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी निश्चित कटिबद्ध राहू।